नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता या बहिणींना 4,500 रुपये दिले जाणार आहेत। यामध्ये कोणत्या भगिनी पात्र होणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। कमेंट करण्याच्या पूर्वी एकदा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। सर्व डाऊट तुमचे क्लिअर होणार आहेत। पूर्ण व्यवस्थित समजून घ्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र झालेल्या आहेत अशा पात्र महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। आता ज्या महिलांच्या खात्यावरती हे 3,000 रुपये जमा झालेले नाहीत अशा महिलांना सुद्धा लवकरच हे पैसे दिले जाणार आहेत। आता इथे ध्यानात ठेवा, ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीत त्यांचा अर्ज नवीन भरला गेलाय, त्यांच्या अर्जाला अप्रूव्हल मिळालेले नाही आहे किंवा 1 ऑगस्ट नंतर ज्या भगिनींचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत अशा सर्व बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार आहेत। आता ज्या बहिणींच्या खात्यावरती अद्यापही पैसे आलेले नाही आहेत, पूर्वी अर्ज केलेला होता, अर्जाला मंजुरी 1 ऑगस्ट नंतर मिळालेली आहे, अशा सर्व बहिणींच्या खात्यावरती पुढील महिन्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार आहेत। आता यामध्ये कोण पात्र होणार आहेत? ज्या भगिनींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा झालेले आहेत अशा भगिनींना फक्त 1,500 रुपये पुढील महिन्यामध्ये दिले जाणार आहेत। ज्या भगिनींना या महिन्यामध्ये पैसे मिळालेले नाही आहेत अशा भगिनींना 4,500 रुपये दिले जाणार आहेत। आता 4.5 म्हणजे कोणकोणत्या महिन्याचे? जुलै महिन्याचे 1, ऑगस्ट महिन्याचा 1 आणि सप्टेंबर महिन्याचा 1, एकूण असे 3 हप्ते त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। ज्या भगिनींना 3,000 रुपये मिळालेले आहेत अशा भगिनींच्या खात्यावरती फक्त 1 हप्ता जमा होणार आहे, म्हणजे तिसरा हप्ता 1,500 रुपयांचा त्याच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता हे सुद्धा तुम्हाला कळालेले असेल। आता ज्या भगिनींच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत, आधार लिंकच्या अभावी त्यांचे अर्ज असेच राहिलेले आहेत, पात्र असून सुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत, जर आधार लिंकचा प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन आधार लिंक करून घ्या। आधार लिंक झाल्याच्या नंतर तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। आता आधार लिंक कधीपर्यंत करावा यासाठी काही लिमिट नाही, जेव्हा तुमचं आधार लिंक कन्फर्म होईल तेव्हा तुमच्या खात्यावरती राहिलेले हप्ते आणि येणारे हप्ते सुद्धा जमा होतील। हे सर्व शंका तुमच्या डोक्यातून काढून टाका। 3,000 रुपयेच मिळवण्यासाठी तुम्हाला आधार लिंक करावी लागते असं नाही। इथून पुढे डीबीटी अंतर्गत पैसे जर तुमच्या खात्यावरती पाहिजे असेल तर तुमच्या खात्याला आधार लिंक असणं आवश्यक आहे। आधार लिंक करून घ्या। या महिन्यामध्ये जर तुम्हाला हे पैसे मिळालेले नाही आहेत तर पुढच्या महिन्यामध्ये मागे राहिलेले 3,000 आणि येणाऱ्या हप्त्याबरोबर सुद्धा तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत, म्हणजे 4,500 रुपये तुम्हाला सुद्धा या ठिकाणी दिले जाणार आहे। परंतु ज्या महिलांना अद्यापही पैसे मिळालेले नाहीत, त्यांचा अर्ज अप्रूव्ह झाला नाही, त्रुटी काही आलेली नाही आहे अशा महिलांच्या खात्यावरती कन्फर्म या ठिकाणी 4,000 रुपये जमा होणार आहेत। त्यासाठी ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत, जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या। आपल्या बँक अकाउंटला आधार लिंक आहे किंवा नाही हे जर घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी या संदर्भात व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे। तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या। या व्हिडिओच्या शेवटी मी तो व्हिडिओ लावेन, त्यावरती क्लिक करा आणि पूर्ण डिटेल्स एकदा पाहून घ्या। जर आधार लिंक नसेल तर आधार लिंक लवकरात लवकर करून घ्या, कारण मागच्या हप्त्यावेळी म्हणजे एक कालचा जो हप्ता 3,000 रुपयांचा पात्र महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आला, यामध्ये भरपूर अशा भगिनींच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत। याचे मुख्य कारण म्हणजे आधार लिंक नसल्या कारणाने। आता ज्या महिलांचे आधार लिंक नाही आहेत अशा महिलांनी लवकरात लवकर जर तुम्हाला पुढील हप्ता वेळेवर पाहिजे असेल तर आधार लिंक करणं आवश्यक आहे। आधार लिंक करून घ्या। मी यापूर्वी सुद्धा एका व्हिडिओमध्ये माहिती दिली होती, आधार लिंक करणं आवश्यक आहे। डीबीटी अंतर्गत हे पैसे येणार आहेत, परंतु काही लोकांना ते व्यवस्थित वाटलं नाही, कमेंट सुद्धा केले, परंतु आत्ता त्यांना कळालेलं असेल की डीबीटी अंतर्गत जर पैसे पाहिजे असेल तर आधार लिंक आपल्या बँक खात्याला असणं आवश्यक आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करा। धन्यवाद। आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।